रामकृष्ण हरी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदार सोपान देव, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावली. आदत्रय जननी देवाची. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत माऊली ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने गेली 6 दिवस आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावरती थोडं चिंतन करतो आहोत. आजचा हा 7वा भाग म्हणजे कार्तिक वद्य द्वादशी. काल मी सांगून गेलो, कार्तिकी वारी आळंदीची वारी आणि आळंदीमध्ये भगवंतासहित सर्व ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे वारकऱ्यांची मांदियाळी, संतांची मांदियाळी आलेली आहे. तेव्हा ज्यांच्यासाठी आली आहे त्या माऊली ज्ञानोबारायांचं चिंतन आपण करतो आहोत, त्यांच्या चरित्राचं चिंतन करतो आहोत. कालच्या भागामध्ये वारीचं थोडंसं आपण वर्णन केलं, आळंदीचं वर्णन केलं आणि माऊलींच्या चरित्रातील विसोबा काका आणि त्यानिमित्तानं माऊलींनी आपल्या तप्त पाठीवरती जे मांडे मुक्ताईने केले वगैरे हा प्रकार बघितला. त्यानंतर माऊलींची कीर्ती सर्वदूर पसरत गेली. माऊलींची त्या ठिकाणी प्रसिद्धी होत गेली. माऊलींकडे लोकही आकृष्ट व्हायला लागले आणि माऊलींचे चमत्कार, माऊलींची विद्वत्ता, माऊलींची आध्यात्मिकता, माऊलींचा उपदेश हे सर्व बघता अनेक सांप्रदायिक लोक, अनेक भाविक, अनेक साधक माऊलीकडे यायला लागले, दर्शनाला यायला लागले. दर्शनाची रीग लागली. संबंध महाराष्ट्रामध्ये आळंदीला कोणीतरी अशी 4 भावंड आहेत की जे सामान्य नसून, त्यांचा महिमा हा सामान्य नसून एक दिव्य असे पुरुष आहेत. दिव्य त्यांचा महिमा आहे. एक असामान्य असा ज्यांचा महिमा आहे, अशी कीर्ती सर्व दूर पोचली. त्यानंतर माऊलींच्या समकालीन अनेक संत होते. खरं सांगू का, तो काळ म्हणजे या महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्ण काळ होता. एवढे संत एका वेळेस कधीही कुठेही पाहायला मिळाले नाही. अहो, माऊली स्वतः निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई, संत नामदेव, गोरोबा काका, संत रोहिदास, संत सावतोबा म्हणजे सावतामाळी, जनाबाई, एवढे संत एका काळामध्ये काय पर्वणी असावी बघा. म्हणून त्यावेळेचा हा सुवर्ण काळ होता की एका वेळेस एवढी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, एवढे मोठे महात्मे, एवढे संत एका वेळेस होते. असं झालं की आळंदीला संत संमेलन घेण्याचं ठरलंय. संतांची सभा भरवण्याचं ठरलं. सर्व संतांना आमंत्रित केलं गेलं आणि मग सर्व संत आळंदीला आलेत. त्यात कोण कोण होतं? त्यात आपले गोरोबा काका होते. गोरोबा काका तेरवरून आले, आरावरून सावतोबा आले, मंगळवेढ्यावरून आपले चोखोबा आलेत, संत रोहिदास आले. सर्व संत आळंदीला आले आणि सर्व आल्यानंतर असं संत संमेलन भरलं. आणि काही वेळाने प्रेम भांडारी, प्रेममूर्ती असलेले, भक्तिप्रेमाचे अलौकिक असे महान व्यक्तिमत्व संत असलेले संत नामदेव पंढरपुरातून पंढरीनाथाजवळून आळंदीला आले संत संमेलनामध्ये. आता पंढरपूरला आल्यानंतर यजमान कोण होते? निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. आणि मग आल्या आल्या संत नामदेवाचा सत्कार निवृत्तीनाथांनी केला. निवृत्तीनाथ पाया पडले. कोणाच्या? नामदेवरायांच्या. आता निवृत्तीनाथ सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ माऊलींचे गुरु. निवृत्तीनाथ पाया पडल्यानंतर सर्वच पाया पडणार की नाही? सर्वच पाया पडले. पण मुक्ताबाई मात्र पाया पडायला तयार नाहीत. मुक्ताबाई पाया पडायला तयार नाहीत. आणि निवृत्तीनाथ पाया पडल्यामुळं नामदेवरायांना थोडासा अहम झाला
की ज्ञानराजांचे गुरु निवृत्तीनाथ माझ्या पाया पडतात, पण हे मुक्ताही पाया पडायला तयार नाहीत. काय भानगड आहे? आणि आणखी त्यातला असा बारकावा असा आहे, निवृत्तीनाथानंतर जे नामदेवरांच्या पाया पडले, नामदेवरायांनी कोणाला वाकून नमस्कार केला नाही. नामदेवरायाला असं वाटत होतं आपण देवाच्या जवळचे आहोत, देव आपल्या हाताने नैवेद्य खातो. नामदेवराया एवढं जवळ देवाच्या आजपर्यंत कोणीही संत नव्हते. सतत रावळात नामदेवराय पंढरपूरलाच राहायचे ना हो, तेव्हा नामदेवराय सतत देवाच्या जवळ. म्हणून नामदेवरायांना असं वाटलं मी देवाच्या जवळचा आणि मी का म्हणून नमस्कार करावा. मुक्ताबाईनं नेमकं तेच हेरलं आणि मुक्ताबाई मात्र नामदेवरायांच्या पाया पडायला तयार नाही. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मुक्ते अगं नामदेवराया भक्ती शिरोमणी आहेत, पांडुरंगाचे जवळचे आहेत, अगदी निकटचे आहेत, पांडुरंगाच्या समीप असतात, पांडुरंगाचे खूप आवडते आहे, ते भक्त आहेत, त्यांच्या पाया पडलं पाहिजे. तेव्हा मुक्ताई म्हणतात, दादा तुम्ही पायाने लोटांगण घाला, मी पाया पडणार नाही. मुक्ते काय झालंय तुला, अशी का करतेस? तेव्हा मुक्ताबाई म्हणतात, ज्ञानदा, निवृत्तीदादा, नामदेवराय देवाजवळ राहिले, भक्त असतील, परंतु यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं दिसत नाही. ज्या तुम्ही पाया पडता ते तुमच्या पाया पडत नाही. आपला नियम तर असा आहे, पाया पडायचे ना एकमेका. मग वैष्णव संप्रदायामध्ये जर भेदाभेद नाही, सर्व एक तत्व हो, सर्वांच्या ठिकाणी आत्मतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, तर मग त्याचा भेद का म्हणतात? ते तर देवाच्या समीप असतील, देवाचे आवडते असतील, देवाच्या जवळचे असतील, पण ते अजूनही कच्चे आहेत. कच्चे आहे असं म्हटल्याबरोबर नामदेवरायांना राग आला आणि नामदेवराय म्हणतात, मला कच्चं म्हणतात? अहो मी देवाच्या एवढ्या जवळचा आणि मी कच्चा, मग भाजलेलं कोण आहे? तेव्हा निवृत्तीनाथांकडे नामदेवराय म्हणतात, हे काय चाललंय? मी इथे आलो आणि माझा अपमान चाललाय. निवृत्तीनाथ म्हणतात, मुक्ते तू म्हणते हे कच्चे आहे, तुला काय माहिती हे कच्चे आहे? अहो ते कच्चेच आहे, मग कोण ठरवणार कच्चे आहे? तू काय ठरवणार कच्चे आहेत म्हणून? मुक्ता म्हणतात, मी नाही ठरवणार, ठरवणारे आहेत ना. हे कच्चं मडकं आहे आणि मडकं कच्चं की पक्क हे कुंभार ठरवू शकतो. आणि आपल्याजवळ आहेत ना गोरोबा काका कुंभार, तेव्हापासून गोरोबांना काका असं म्हटलं जातं असं मला वाटतं. कारण मुक्ताईने सांगितलं, काका बघा बरं कुठलं मडकं कच्चं आहे. काकाने थापटणं घेतलं आणि काका सज्ज झालेत. नामदेवराय म्हणतात, पहिले निवृत्तीनाथांचं चेक करा. निवृत्तीनाथावरती थापटणं मारलं, ब्रह्मत्वाचा धनी ब्रह्मनाद त्या ठिकाणी निर्माण झाला. निवृत्तीनाथ कुठले कच्चे? निवृत्तीनाथांवर ज्ञानोबा माऊलीवरती डोक्यावरती थापटणं मारलं. पूर्ण काय यांना काय कच्चेपणा वगैरे कुठून काय येणार हो? उपजताची ज्ञानी ही वर्म जाणून यश असलेले संत. सोपान काकाची ही परीक्षा झाली, त्यानंतर इतर संतांची परीक्षा झाली आणि नामदेवराय म्हणतात, या मुक्तीची तुम्ही परीक्षा घ्या, मुक्तेवरती थापटणं मारा. तेव्हा काकांनी, गोरोबा काकांनी मुक्तेच्या डोक्यावरती ज्या वेळेला थापटणं मारलं, तिथेही एक अमृत संजीवनी ब्रह्मनाद निर्माण झाला. आणि मग सर्व झाल्यावर मग गोरोबा काका म्हणतात, नामदेवा आता तरी तुम्हाला चेक करायचे की नाही? नामदेवांकडे गेले आणि नामदेवांकडे गेल्यानंतर नामदेवांच्या डोक्यावरती थापटणं मारल्या नामदेवराय रडायला लागले. अरे हे काय चेष्टा, मी इथं आलो तर आलो, माझा अपमान आणि मारणं पण सुरू आहे. तेव्हा मुक्ताई हसल्या आणि म्हणतात, ज्ञानदेवा, निवृत्तीदेवा, दादा मी म्हटलं ना की हा कच्चा मळका आहे, हे कच्चच मळका आहे. नामदेवरायांना राग आला. नामदेवराय निघून गेले आणि पांडुरंगाच्या पायावरती जाऊन पडले पंढरपूरला आणि म्हणतात, देवा हे काय लावले रे नाटक? मला आळंदीला पाठवलं संत संमेलनाला, मी तिथे गेलो, माझा अपमान झाला. एक छोटीशी मुलगी मला म्हणते तुम्ही कच्चे आहात. नामदेवराय म्हणतात, अरे नामदेवा, तू माझ्या जवळचा आहे, सर्व आहे, पण खरंच तू कच्चा आहे.
खरंच मी कच्चा आहे? हो हो, खरंच कच्चा आहे. कसं काय मी कच्चा आहे? मग देवाने आणखी थोडी कथा मी विस्तारानं सांगणार नाही, पण देवाने सांगितलं की कच्चा आहे म्हणजे देवाने सांगितलं कच्चा आहे. नामदेवा तू कच्चा आहे म्हणजे तू गुरु न केल्यामुळं तुझ्या ठिकाणी समत्वाची भावना नाही. तू भक्त जरूर आहे, तू माझ्याप्रती एकनिष्ठ आहे, भक्त आहे, सगुण भक्त आहे, पण सर्वत्र देव आहे ही भावना तुझी अजून झालेली नाही, म्हणून त्या ठिकाणी तू कच्चा आहे. मग काय करावं लागेल? मग भगवान नामदेवाला सांगतात, नामदेवराय तुम्हाला गुरु करावा लागेल. मग कसा गुरु करू? मग त्या ठिकाणी भगवान सांगतात, नामदेवा तू औंढा नागनाथला जा आणि तिथे एक महापुरुष तुला भेटतील, त्यांना गुरु कर. थोडक्यात मी सांगत जातो. नामदेव औंढा नागनाथाला गेले, स्नान केलं आणि नंतर मंदिरामध्ये गेले, नागनाथाच्या मंदिरामध्ये गेले. तिथे एक म्हातारे साधू होते. तिथे महादेवाच्या पिंडीवरती लाता ठेवून असे आडवे झोपलेले होते. नामदेवरावांनी बघितलं, चकित झाले. अरे पण हे म्हातारे काय झालं रे? एवढंही कळत नाही का की महादेवाच्या पिंडीवरती पाय ठेवतो, तुला डोकं आहे की नाही? तेव्हा म्हातारा बोलला, अरे म्हणे मला माझे पाय उचलत नाही. मग कशाला आला मंदिरात? तेव्हा म्हातारा म्हणतो, बाबा रे ठीक आहे, मी आलो इथे पडलो, आता माझे पाय उचलला जात नाही, तेव्हा तू एक काम कर, जिथे महादेवाची पिंड नसेल, जिथे देव नसेल, तिथे माझे पाय ठेव. वाक्य बरोबर लक्षात घ्या. त्या ठिकाणी विसोबांनी काय म्हटलं ते वाक्य बरोबर लक्षात घ्या. ते वाक्य असं आहे की जिथे देव नसेल, जिथे पिंड नसेल, तिथे माझे पाय ठेव. नामदेवरायांनी पाय उचलले, पाय हाती धरले आणि बाजूला ठेवायला गेले. तिथेही पिंड. जिथे देव नसेल तिथे देव कुठे नाही. विठ्ठल जळी स्थळी भरीला, बरेचदा प्रमाण सांगितलं ना मी. सर्वत्र देव आहे, मग पाय ठेवायचे कुठे? नामदेवरायांनी विसोबाचे पाय घेतले, इथून तिकडे ठेवते, इथून कुठे घेतले पाय? हाती घेतले. आता ज्या ते विसोबाचे पाय हाती घेतले त्यावेळी ती दिव्य दृष्टी झाली ना, हो ज्ञान प्राप्त झालं ना, देव मिळाला की नाही? कारण संतांचे पाय हाती घेतले की देव मिळत असतो. महाराज म्हणतात ना, नाथ महाराजांचा अभंग प्रसिद्ध अभंग आहे, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. अनायसे विसोबांचे पाय धरले आणि इकडून तिकडे ठेवायला लागले. आणि एकदा का संतांचे पाय धरले, गुरूंचे पाय धरले की ब्रह्मत्वाची प्रतीती आलीच आली आणि खरं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त झालंच झालं. तरी तन्मनु जीवे चरणाशी लागावे, चरणाशी लागावे. नामदेवराय चरणाला लागले आणि ब्रह्मबोध प्राप्त झाला. नामदेवरायांच्या लक्षात आलं की खरंच आपण कच्चो होतो. पुढचा इतिहास सांगत नाही. त्यानंतर नामदेवराय पूर्ण बोधाने बाहेर आले. विसोबा खेचरांची नामदेवावरती कृपा झाली, नामदेवावरती कृपा दृष्टी झाली. त्यांनी बोध केला, उपदेश केला आणि जगतामध्ये सर्व जगत हे देवाने भरलेलं आहे. सर्व जगतामध्ये परमात्मा व्यापून उरलेला आहे ही प्रचिती आली. आणि मग जे विठ्ठल पांडुरंग परमात्मा पंढरीच्या विटेवरती उभा असलेल्या देवापुरती जी भक्ती सीमित होती, की देव फक्त इथेच आहे ही जी बुद्धी होती, भक्तीच्या दृष्टीनं सर्वात मोठी ती कल्पना आहे, यात वाद नाही. पण भक्तीच्या पलीकडे सुद्धा ज्ञानी भक्त जे मुक्ताईंना अभिप्रेत होता ते ज्ञान प्राप्त झालं आणि मग प्रचिती आली. त्यानंतरच तर मग नामदेवरायांची भाकरी करत असताना भाकरी घेऊन ज्या वेळेला देवाने रूप घेतलं कुत्र्याचं आणि स्वयंपाक घरातून भाकरी घेतली आणि पळत निघाले कुत्र्याचं रूप बनवून, त्यावेळेस नामदेवराय ते तुपाची वाटी घेऊन निघाले. म्हणतात ना, देवा कोरडी रोटी का खाशी म्हणून. हे केव्हा? विसोबा खेचरांची कृपा झाल्यानंतर. एक लक्षात ठेवा, मुक्ताईंनी हेरलं हे कच्च मळक आहे. आणि उपदेश कोणी दिला? मुक्ताईंचे ज्ञानदेवाचे शिष्य विसोबा खेचर, जे विसोबा चाटी.
ज्यांनी त्रास दिला त्या विसोबा म्हणजे विसोबा खेचरांना नामदेवरायांना अनुग्रह दिला. म्हणजे नामदेवरायांचे गुरु विसोबा खेचर झाले आणि नामदेवरायांना दिव्यदृष्टी ब्रह्मत्वाची प्राप्ती म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, आत्मज्ञान प्राप्त झालं. नामदेवरायांचा विषय इथे असा आला की जो संत मेळावा आळंदीमध्ये माऊलींनी निवृत्तीनाथांनी आयोजित केला, त्या ठिकाणी अशा प्रकारचा मेळावा झाला. त्यानंतर अनेक चिंतन आहे, अनेकांचा माऊलींनी त्या ठिकाणी उपदेश केला, अनेकांना माऊलींनी सन्मार्गाला लावलं, अनेकांचे सुख दुःख त्या ठिकाणी माऊलींनी हेरले, दुःखापासून लोकांना दूर केलं, अनेकांना उपदेश केला, आध्यात्मिक मार्गाला लावलं. हे सर्व करत असताना माऊलींना एकदा अशी इच्छा झाली की आपण तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. माऊली विचार करतात की आपण कुठंतरी तीर्थयात्रेला जावं. खरं सांगू का, सर्व संत महात्मे सांगतात की तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. महाराज म्हणतात ना, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने हाची माझा नेम सिद्धीने म्हणजे पायी तीर्थयात्रा घडावी. प्रत्येकाने पायी तीर्थयात्रा केली पाहिजे. अशा तीर्थयात्रा तर केली पाहिजे. अनेक संतांची उदाहरणं आहेत, त्यांनी सांगितलं तीर्थयात्रा करा. महाराज म्हणतात, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पायी, तव तू आपुले स्वहित पाही. काय स्वहित पाहायचं, कशात हित आहे? तीर्थयात्रे जाये चुको नको, तीर्थयात्रे जाये चुको नको, तीर्थयात्रे जाये चुको नको म्हणजे तीर्थयात्रेला जावं. तेव्हा माऊलींची ही इच्छा झाली की आपणही तीर्थयात्रेला जावं. आता काय ज्ञानेश्वरी लिहून झाली, अमृत अनुभव लिहून झाला, जवळपास आपण जे अवतारासाठी आलो ते कार्य आपण केलं, जनतेच्या फायद्याचं कार्य केलं. आता आपण तीर्थयात्रेला जावं असं माऊलींची इच्छा झाली. आणि बघ, कुणासोबत जावं एक सांगू का, तीर्थयात्रेला कुणासोबतही जाऊ नये. वारी कुणासोबत करावी, वारी कुणासोबतही करू नये. म्हणजे कुणाही सोबत करू नये, अधिकाऱ्यांसोबत वारी केली पाहिजे. नाही तर आपण बघतो ना, वारी सोबत पालखी सोबत हौसे गवसे नवसे समोर चालणारे, समोर जाऊन जेवण करत बसणारे, समोर जाऊन चहा पीत बसणारे, लोकांना काही मागणारे बरेच बघतो. त्याला वारी म्हणत नाही. वारीचा अर्थ असा आहे, गात जागा गात जागा गात जागा गात जागा, गात गेलं पाहिजे, भजन करत गेलं पाहिजे. आणि मग काय करायचं, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, गात जागा गात जागा गात जागा गात जागा म्हणजे भजन करत जावं. मग तीर्थयात्रेला भजन कुणासोबत होईल, भजनातली रुची असणारे, भाव असणारे, भजन करणारे, कीर्तन करणारे अशा दिंडीत जावं. माऊली म्हणतात आपल्याला असं कोण मिळेल बरं, कारण एकट्याने जाऊन फायदा नाही आणि दुसरं कुणासोबत जाऊन फायदा नाही. भजनातली रुची असणारा असावा ना. मग भजनातली रुची असणारे सर्वात अधिकार संपन्न देवाचे निश्चिम भक्त, प्रेम भांडारी भक्त कोण, तर संत नामदेव महाराज. म्हणून माऊली ज्ञानोबराय पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर नामदेवरायांना भेटले आणि तिथे भेटल्यानंतर नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवी, देऊनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे, पूजिले आदरे यथाविधी. अर्थात नामयाची भेटी ज्ञानदेव आले, नामदेवरायांची भेट घेतली. तीर्थावळीचे अभंग आहेत बघा, नामदेवरायांच्या गाथा, हा नामदेवरायांचा गाथा आहे आणि या नामदेवरायांच्या गाथ्यामध्ये तीर्थावळी प्रकरणामधले अभंग आहेत, गोळ अभंग आहेत. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांनी जे तीर्थयात्रा केली त्याचं वर्णन या अभंगांमध्ये आलेलं आहे. 50-60 अभंग असतील.
खूप छान अभंग आहे. तेव्हा ज्ञानदेव महाराज नामदेव महाराजांच्या भेटीला गेले आणि नामदेव महाराजांना म्हणतात, महाराज नामदेवा आपल्याला जायचंय. कुठे? तीर्थयात्रेला. नामदेव महाराज म्हणतात, देवा ज्ञानदेवा माऊली, तीर्थयात्रेला जायचं, पंढरपूर सोडून मी कुठे जात नसतो. मला पंढरपूर सोडून कुठे करमणारच नाही. मला या विठ्ठलाला सोडून कुठेच जाता येणार नाही. असं म्हटल्यानंतर माऊली म्हणतात, अरे नामदेवा तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. तेव्हा नामदेवराय म्हणतात, माऊली एक काम करावं लागेल, भगवंताची तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. भगवंताची तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल तीर्थयात्रेला जायचं असेल तर. कारण मी सर्व भावानं देवाला शरण गेलो आहे. काया वाचा मने मी पंढरीनाथाचा झालो, म्हणून माझं काहीच राहिलं नाही. सर्व सत्ता माझ्यावरती त्याची आहे. तेव्हा पंढरीनाथाने जर म्हटलं तर मी तीर्थयात्रेला येईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामदेवराया तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्ही भक्त शिरोमणी आहे. अनेक जन्माच्या पुण्याने तुम्हाला केशवाचं चरण प्राप्त झालं. तुम्ही भगवंताच्या समीप आहात. तुम्ही म्हणता की सर्व सत्ता भगवंताची तुमच्यावर आहे. नाही नाही, भगवंतावर तुमची सत्ता आहे. एवढे तुम्ही भक्त शिरोमणी आहात. तुम्ही आमच्या सोबत जर असले तर खऱ्या अर्थानं तीर्थयात्रेचा आनंद होईल. शेवटी ज्ञानदेव महाराजांनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताची परवानगी घेतली की भगवंता पंढरीनाथा या नामदेवाला घेऊन मला तीर्थयात्रेला जायचं आहे. आता जसे नामदेवराय भगवंताला सोडू शकत नव्हते ना, तसे भगवंत सुद्धा नामदेवरायाला सोडून नामदेवरायांचा वियोग भगवंताला सुद्धा सहन होणारा नव्हता. कारण जेवढं प्रेम नामदेवरायांचं विठ्ठलावर, तेवढंच प्रेम किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रेम पंढरीनाथाचं नामदेवरायावर होतं. त्याच्यामुळं देव म्हणतात नामदेवा, ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात, ज्ञानदेवा नामदेवाला तुम्ही घेऊन जा, पण लक्ष ठेवा बरं त्याच्याकडे, तो कधीच पंढरपूर सोडून मला सोडून गेला नाही. आणि नामदेवरायांना भगवान सांगतात, अरे परब्रह्म रूप असलेली माऊली, त्यांच्यासोबत जर तुला तीर्थयात्रा घडत असेल तर यापेक्षा दुर्लभ योग कोणता आहे? हा योग तू डावलू नको. ज्ञानदेवांसोबत तीर्थयात्रेला जा. नंतर तीर्थयात्रेला आपले ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज निघाले. तीर्थयात्रा केली, द्वारकेला गेले, चारी धाम गेले, सर्वत्र फिरले. हा मोठी इतिहास आहे. प्रत्येक ठिकाणी काहीतरी चमत्कार केलेला आहे. कुठे आपला विहिरीला पाणी नव्हतं, पाणी लागलं, अनेक कथा आहेत. तीर्थयात्रा करत असताना मात्र मध्ये मध्ये नामदेवरायांना विठ्ठलाचीच आठवण यायची आणि विठ्ठलाला नामदेवरायांची आठवण यायची. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे की नामदेवा, काय तुझं ते, काय तुझा महिमा सांगावा. विठ्ठलाने तू काही वेगळा राहूच शकत नाही असं दिसतंय. विठोबा, तुला नुसतं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, दुसरं कुठेही आलं तरी दुसरं काहीच दिसत नाही. नामदेवराय म्हणतात, देवा ज्ञानदेवा, मला पंढरपूर आणि विठ्ठल याशिवाय दुसरं काहीही आवडत नाही. नवे नवे मला दुसरं काहीही दिसत नाही. तेव्हा अशी तीर्थयात्रा सुरू झाली. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रा करता करता पुन्हा आपले वापस आले, परतीच्या प्रवासाला आले. परतीच्या प्रवासाला आल्यानंतर तीर्थयात्रा करत 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 पुन्हा पंढरपूरला दाखल झाले. पंढरपूरला दाखल झाल्यानंतर भगवंतांनी नामदेवरायांना कडकडून मिठी मारली. नामदेवरायांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, अश्रूंच्या धारा वाहत होत्या की देवा, मी तुझा वियोग, किती दिवस मी तुझा वियोग सहन केला वगैरे अशा प्रकारचे बरेच त्या ठिकाणी अभंग आले आहेत. आणि रुक्मिणी मातेनं नामदेवरायांना ज्ञानदेवांना वळलं. त्यानंतर मावंद करण्याचं ठरलं. भगवंतांनी सर्व तयारी केली. सर्व ब्राह्मणांना बोलावून त्या ठिकाणी जेवण गेलं. नामदेवरायांना आंघोळ घातली, ज्ञानदेवांना आंघोळ घातली, चंद्रभागेचं स्नान झालं, पंक्ती झाल्या वगैरे हे सर्व वर्णन आहे. या वर्णनात आपल्याला जायचं नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायांना तीर्थयात्रेला नेण्यामागचा फायदा
ज्ञानदेवांचाही आहे आणि नामदेवांचाही आहे. तसं पाहता फायदा त्या दोघांचाही नाही, फायदा आपला आहे. आपल्याला त्यातून शिकायचं आहे की नुसतं ज्ञानाने होणार नाही आणि नुसतं प्रेमानंही होणार नाही. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानाचे मूर्तिमंत पुतळे आहेत, तर संत नामदेव हे प्रेमाचे मूर्तिमंत पुतळे आहेत. श्री संत नामदेव हे प्रेम भांडारी भक्त आहेत. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानी भक्त आहेत. हे बघा, मी तेवढ्यापुरता तो एक शब्द घेऊन सांगतो. याचा अर्थ माऊली ज्ञानोबाराय फक्त ज्ञानी भक्त आहे का? माऊली ज्ञानोबाराय सर्वच काही आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या जवळ दुसरं काही शिल्लक. योगी आहेत, जोगी आहेत, भक्त आहेत, ज्ञानी आहेत, परमहंस आहेत, अंश आहेत, काय नाहीत. पण आपल्याला थोडस तुलना करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांची तुलना होऊ शकत नाही, मला माहिती आहे. पण एकीकडे ज्ञान आणि एकीकडे प्रेम, आणि जेव्हा ज्ञान आणि प्रेमाचा संगम होऊन तीर्थयात्रा होईल किंवा देवाची भक्ती होईल, तेव्हा खऱ्या अर्थानं जीवनाचा उद्धार होईल. हे दर्शवण्यासाठी ज्ञानदेव आणि नामदेव म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांनी सोबत तीर्थयात्रा केली असावी. एकीकडे ज्ञान आहे, एकीकडे नाम आहे. एकीकडे ज्ञान आहे, एकीकडे प्रेम आहे. याचा अर्थ ज्ञानही हवं, प्रेमही हवं. अनेकदा आपण प्रमाण बघत असतो, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अर्थात पुढे भक्तीने धरले हाती. एकदा का भक्तीला लागलं, प्रेम भक्तीला लागलं की ज्ञान वगैरे सर्व सोबत येईल. या प्रकारे त्यांची तीर्थयात्रा झाली. तीर्थयात्रा करून दोघेही आले. त्यानंतर अनेक माऊलींचं चरित्र आहे, वेळेवर आपल्याला ते वर्णन करता येणार नाही. आपण फक्त त्यांना नमन करू, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ. आज द्वादशी आहे. द्वादशीच्या निमित्तानं, एकादशी द्वादशी समाधी सोहळ्याच्या निमित्तानं श्री क्षेत्र अलंकापुरी येथे आलेल्या सर्व वारकरी मंडळांच्या चरणी नतमस्तक होतो. आजची झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करू. तुर्तास आज इथेच थांबू. उद्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा आपण एक चिंतन करूया. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा माऊली आणि जगद्गुरूंचं भजन करू. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पुंडलिकावर हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री कनाथ. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.